इकडेच ना जगा ठाकूर म्हणतात मला. हे बघ, हे घर एका आदर्श वकिलाचे आहे. कुणाच्या परवानगीने तू आत आलास? जगाला कुणाच्या परवानगीची गरज नाही. येऊ नकोस, दूर उभा राहून बोल. तू काय नाही शिकवतेस मला. तू नाही करू बाई कधी पाहिली नाही वाटतं. हाय हाय काय शला माल आहे. काय त्याला तुम्ही लय चांगलंय. नीट शरम. मी आई बहीण आहे की नाही तुला? सला कुणी बी नाही, सला आई बी नाही आणि सला बहन बी नाही. एक बाप होता पण सला तो बी चोर होता. त्याला त्या पोलीस लोकांनी पकडून नेला. आता आता सला मी एकटाच. मग आमचं लगीन कोण करणार? डोसक्यावरचा केस पिकला तरी सला मी ब्रह्मचारी. तुझी चौकशी केली नव्हती. लग्न केलं आहेस का ब्रह्मचारी आहेस तो? हा साला मी 25 वर्षाचा होता ना तेव्हा लय पोरी पटायच्या. पण या वकिलाचा नशीब मोठा म्हणून साल्याला कोण सांभाळ बोल. साल्याला असला माल भेटला. साला असला माल तर आपल्याला होता. असे अविचारी शब्द तुझ्या तोंडून आले तरी कसे? विश्वजितांची धर्मपत्नी आहे. वा 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 पतीचा मोठा दिमाग चालवतेस. एकदम प्रतिवर्ता दिसतेस. पण माझं काम तुझ्याशी नाही तुझ्या नवरेशी आहे. माझ्याजवळ सांग. ते आले की मी सांगेन त्यांना. सला आज मी तुझ्या ईश्वरीचा नष्ट करण्यासाठी आलोय. सला माझ्याही ते केस लढवतो काय? अरे माझे पती तर एक आदर्श वकील आहेत. सारा ये जगा ठाकूर दुनिया की हर चीज कर सकता है. पण माझ्या पतीची सच्चाई तू कधीच विकत घेऊ शकणार नाही. ज्यादा जबान चालू नकोस. चला आज पाहुण्या जगा ठाकूरने किती खून केले, किती दारूचे हड्डे चालवलेत. पण चला कोणाला त्याचा पत्ता नाही. आणि जो कोणी माझं ना पोलिसांना सांगेल त्याला खल्लास करून टाकेल. चला आज तक इस गांव में किसी माँ का लाल पैदा नहीं हुआ है जो इस जगा ठाकुर से टक्कर लेगा. हम पैदा हुए बाइकलाल एक जग्गा ठाकूर से टक्कर लेने. अरे आज तू ज्याच्या घरात पाय ठेवलास तो तुझा सर्वनाश करणार आहे. समजलास? काय वकील साहेबा चला मी तुमचीच वाट बघत होतो. तर तुम्ही वकील ईश्वरजीसाठी आहे. मी तर चला तुला कवाच बघितला नाही. आज पहिल्यांदाच बघितला. अरे भाग्यवान आहेस तू. मला पाहण्याची संधी तुला शेवटी भेटली. असं काय करता वकील साहेबा? ही तर साली आपली पहिलीच मुलाखत आहे. दुसरी मुलाखत जेलमध्ये होईल. चला आज पाहून कुणी बी मला जेलमध्ये टाकलं नाही आणि आज मी तुला बी माझ्या खिशामध्ये टाकायला आलोय. म्हणजे तुला म्हणायचं तरी काय? हे बघा वकील साहेबा तुम्ही जी माझी केस लढवायला घेतलाय ती लढवू नका. त्यासाठी तुम्हाला लागेल तेवढा पैसा देईल. हे बघा वकील साहेबा पुरे 50,000 आहे. चला आणखीन मी देईन. तू आम्हाला विकत घेऊन पाहतोस काय? आम्ही नाही बोलणार तुझ्या पैशावर. चला आमचा अपमान करता काय? हे बघा वकील साहेबा तुमच्या पत्नीला समजावा. चला असली लक्ष्मी कधी घरात येते काय? आणि चला तुम्ही तिचाच अपमान करता काय? जग्गा, तू बोलतोयस ते बरोबर आहे. विश्वजित हे होईना बात. तुम्हाला सुद्धा या पैशांची नशा चढली की काय? ही लक्ष्मी तुम्हाला हात देतोयस पण त्याआधीच ही लक्ष्मी माझ्या घरात येऊन केव्हाच बसले. चला तुम्ही काय बोलता ते समजलं नाही. थांब समजवतो. अरे तू चोरी दरोडे घालून हा कमवलेला पैसा तुम्हाला आज देतोयस पण त्याआधीच ही लक्ष्मी माझ्या घरात येऊन बसले. समजलं? वकील साहेबा माझ्याशी दुश्मनी करतो काय? तुला महाग पडेल महाग. मी माझा इमान विकला नाही. सर्वस्व पणा लावून ही केस मी लढणार. वकील साहेबा तुम्ही माझी केस जिंकू शकणार नाही आणि जिंकला तर तुझा शेवटचा दिवस असेल. समजला? रामकुळा मला धमकी देतोस. शेवटचा दिवस तुझा होईल कारण तुझे इतके गुन्हे मोठे आहेत की तुला देहांत प्रायचित्त शिवाय दुसरं प्रायचित्त नाही. जग्गा बेटा
वाट पाहत त्या दिवसाची. जीवनातील एक एक क्षण तुला मरणाचं आमंत्रण करीत राहील. वकील साहेबा, माझ्याशी दुश्मनी करून स्वतःचा मारण स्वतः ओढून घेतलाय. थांब थांब, आता तुला एकदम स्वर्गाचाच रस्ता दाखवतो.